माधवजी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, पण पाऊस थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. ते असहाय्यपणे उभे होते. आज जोरदार पाऊस पडत होता आणि पाऊस थांबण्याची काही चिन्हे दिसत नव्हती. कदाचित आज देवाला राग आला असेल. त्यामुळेच रस्त्याच्या कडेला डोळे नसलेले माधवजी कोपऱ्यातल्या काठीच्या साह्याने बाजूला धरलेली पिशवी हातात घेऊन उभे होते. कारण चहूबाजूंनी पावसाचे पाणी साचले असल्या कारणाने त्यांना बसायला जागा उरली नव्हती. पावसाप्रमाणे त्यांचे अश्रू थांबत नव्हते. असहाय्यपणे म्हातारे माधवजी पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. शेडच्या छिद्रातून पडलेल्या पाण्याच्या थेंबाने ते पूर्णपणे भिजले होते आणि थरथरत होते. तेवढ्यात एक मुलगा पाण्यातून सायकलवरून जात होता. तेव्हा त्याला कोपऱ्यात उभे असलेले माधवजी दिसले. त्याने सायकल उभी केली आणि त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही इथे का उभे आहात? तुम्हाला घरी जायचं आहे का? माधवजी प्रथम मुलाचा आवाज ऐकून हैराण झाले. कारण इतका वेळ माधवजींनी बऱ्याच लोकांकडून मदत मागितली, परंतु त्यांचे कुणीही ऐकले नाही. पण घराचे नाव ऐकून त्यांचे मन आणि डोळे दोन्ही भरून आले. ते पुटपुटत म्हणाले की माझं घर कुठे आहे? मुलाने त्यांना पुन्हा विचारले, काय झालं बाबाजी? तुम्हाला मदत हवी आहे का? माधवजी म्हणाले, बेटा, तू कोण आहेस? मुलाने जवळ येऊन सांगितलं की बाबाजी, माझं नाव राम आहे. मी तर पावसात खेळत होतो. चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. तो मुलगा अगदी निरागसपणे म्हणाला. त्याचा निरागसपणा पाहून माधवजींचे डोळे भरून आले. ते म्हणाले की बेटा, मला घरच नाहीये आणि डोळ्यांनी पाहू शकत नाही. मी तर रात्री इथेच झोपतो, पण आज इथेही पाणी भरलं आहे. राम निरागसपणे म्हणाला, बाबाजी, तुम्ही माझ्या घरी चला ना. तुमचे कपडे ओले झाले आहेत. मी आईला सांगून ते वाळवून देईन. एक मूल खूप आत्मीयता दाखवत होतं आणि एक आपलेच होते, जे त्यांना या अवस्थेत सोडून माहीत नाही कुठे निघून गेले होते. पण एक अज्ञात देवदूत राम त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आग्रह करत होता. माधवजींनी त्याला समजावले आणि म्हणाले, बेटा, असं कुणालाही आपल्या घरी नेत नाही. पण राम हे कुठे मान्य करणार होता. त्याने माधवजींचा हात पकडला आणि म्हणाला, बाबाजी, चला ना. बघा, इथे पाणी भरले आहे. तुम्ही माझ्या घरी बसा. माधवजींची जिद्द या बालिश जिद्दीपुढे चालू शकली नाही आणि त्यांना त्याच्यासोबत जावं लागलं. त्याचं घर काही अंतरावर आलं. कुठे गेला होतास राम? मी कधीपासून तुला शोधत आहे. आतून रामच्या आईचा संतप्त आवाज ऐकून माधवजी घाबरून बाहेरच थांबले. मग त्यांनी आपल्या कपड्यांचा विचार केला आणि विचार केला की माझ्यासारख्या फाटक्या भिकाऱ्याला आपल्या घरात पाहून या माऊलीला वाईट वाटेल. हा तर बालक आहे, नादान आहे. मला इथून निघून जायला हवं. आयुष्यात इतका अपमान सहन केल्यानंतर मी आता आणखीन अपमान सहन करू शकणार नाही. आणि माधवजी आपली काठी टेकवत शांतपणे दबक्या पावलाने तिथून निघून गेले. बाहेर निघाल्यावर पावसाचा जोर अजून वाढला होता. त्यामुळे जोरात चालत एका झाडाखाली बाकावर येऊन बसले. पावसाचे थेंब झाडावरून हळुवारपणे पडत होते, म्हणून त्यांनी आपल्या पिशवीतून ती मळलेली चादर काढली आणि स्वतःला झाकून तिथेच बसून राहिले. माधवजी 2 वर्षापासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. मळलेले फाटलेले कपडे त्यांची गोष्ट सांगण्यासाठी पुरेसे होते. पाऊस थांबला आणि माधवजी संध्याकाळी झाडाखालून उठले आणि निघाले. पण पावसात भिजल्यामुळे आत्तापर्यंत ते तापाने फणफणत होते, तापले होते. हळूहळू अंधारही पडत होता आणि सगळीकडे पाणी साचल्यामुळे आज त्यांना जागा मिळाली तिथे त्यांनी दुसरी चादर काढली आणि खाली अंथरली आणि पिशवीची उशी करून ओली चादर अंगावर ओढून झोपून घेतले. आज पावसामुळे शेजारील चहा नाश्त्याच्या दुकानावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने त्यांना कुणीतरी धक्का देऊन उठवले. माधवजी अचानक उठून बसले आणि म्हणाले, कोण आहे? तेवढ्यात आवाज आला, अरे मम्मी, बघ, हे बाबाजी आहेत. अरे, हा तर त्याच बालकाचा म्हणजेच रामचाच आवाज आहे. माधवजी तोंडातल्या तोंडात पुटपुटले. तेव्हा ती महिला त्यांना म्हणाली,
हो अंकलजी, रामच आहे. कधीपासून घरी मला बोलवत होता, तो तुम्हाला शोधायला सांगत होता. कधीपासून तो तुम्हाला शोधत आहे. आज जेव्हा कोणी माधवजींना इतक्या प्रेमाने संबोधले तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून आले, त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, बेटा, मला दिसत तर नाही, पण बघता मी सांगू शकतो, हे मूल नाही तर देवाचं रूप आहे. ती बाई म्हणाली, अंकलजी, हा देव नाही तर शैतान आहे. यावर माधवजी हसले आणि म्हणाले, अरे देव तर शैतान आणि भोळेही असतात. ती बाई त्यांच्याकडे बघून हसली आणि म्हणाली, काका, मी आत्ताच आले आहे. मी तुमच्यासाठी चहा आणि काहीतरी खायला आणते. असं म्हणत तिने शेजारील दुकानात जाऊन चहा आणि खाण्याचे पदार्थ आणून त्यांना दिले. माधवजी ते घेत नव्हते, पण ते मूल म्हणाले की बाबाजी, तुम्ही माझे मित्र आहात ना, मग तुम्हाला ते घ्यावेच लागेल. माधवजी मुलाच्या विनंतीला विरोध करू शकले नाहीत आणि त्यांनी ते सामान स्वीकारले. ती बाई म्हणाली, अंकलजी, रात्री इथे झोपता का तुम्ही? माधवजी आपल्या नशिबाला कोसतच होते आणि आपल्या घराची, कुटुंबाची आठवण काढू लागले होते. ते त्यांची शांतता पाहून त्या महिलेने घरी जाऊन त्यांच्यासाठी ब्लँकेट आणि खाली अंथरण्यासाठी गादी आणून दिली. माधवजी आजारी पडू नये म्हणून काही जुने कपडे आणून दिले. माधवजी देवाचे आणि रामच्या आईचे पुन्हा पुन्हा आभार मानत होते. त्यांचे थरथरणारे शरीर पाहून ती बाई म्हणाली, अंकलजी, तुम्हाला तर ताप आहे. रामचे वडील डॉक्टर आहेत. तितक्यात मध्येच राम लगेच उठला आणि म्हणाला, बाबा, माझे वडील डॉक्टर आहेत. ते सर्वांना ठीक करतात. त्यांना सकाळी येण्यास सांगून ती महिला आपला मुलगा रामसह निघून गेली आणि माधवजी देवाचे आभार मानत राहिले. ते म्हणाले, किती चांगली मुलगी आहे. जशी ती स्वतः आहे, तिने आपल्या मुलालाही तसेच संस्कार दिले आहेत. मी काय करू? माझ्यामध्ये लौकिकता आली आहे. मी माणसं ओळखायला शिकलो आहे, पण माझ्याच माणसांना कधीच समजू शकलो नाही. माधवजींनी तीच गादी पसरवली आणि त्या महिलेने आणलेले कपडे घातले. तिने आणलेली चादर अंगावर ओढली. त्यामुळे तापाच्या वेदना काही कमी झाल्या, किंवा असेही म्हणू शकतो की ताप सहन करण्याची शक्ती मिळाली होती. रात्रभर त्या गादीचा आणि घोंगडीचा आधार त्यांना पुरेसा होता. दिवस उजाडताच रामने वडिलांना माधवजीबद्दल सांगितले की रात्री बाबाजींना ताप आला आहे, त्यामुळे त्यांना लवकर त्यांच्यासोबत जावं. पण तिथे जाऊन पाहिले तर माधवजी त्यांना दिसले नाही. राम चिंतेत इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या वडिलांनी शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही ते सापडले नाहीत. तो निराश होऊन घरी परतू लागला. तेव्हा राम म्हणाला, पप्पा, मला माहीत आहे ते कुठे गेले असतील. राम रस्त्याने धावतच निघाला. त्याचे वडीलही मागून धावत रामला थांबवत होते, पण राम त्याच खांबाखाली जाऊन थांबला आणि जिथे त्यांनी माधवजींना पाहून तो खुश झाला. वडिलांना मागून येताना पाहून राम थांबला. बघा बाबा, हेच आहेत ते बाबाजी. बघा, काल त्यांना किती ताप आला होता. आईने त्यांना ब्लँकेट आणि गादी दिली होती. रामचा आवाज ऐकून माधवजींना धक्काच बसला की तो मुलगा पुन्हा त्यांना शोधत त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचला होता. माधवजींनी त्याला राम नावाने हाक मारली. बाळा राम त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला, तर त्याचे वडील माधवजींकडे वरपासून खालपर्यंत पाहू लागले. त्यांची दयनीय अवस्था सर्व काही सांगत होती. त्यांना स्पर्श केल्यावर त्यांना अजूनही ताप होता. रामने विचारले, बाबाजी, तुमची ब्लँकेट आणि गादी कुठे गेली? माधवजी निराश होऊन म्हणाले, बेटा, ज्या दुकानासमोर मी होतो तिथे काही लोक आले आणि तिथून त्यांनी मला उठायला सांगितलं. त्यांनी गादी, ब्लँकेट आणि कपडे हिसकावून घेतले माझ्याकडून. ती लोक कोण होते मला माहीत नाही. रामच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या घरी सोबत घेऊन गेले आणि त्यांचे चेकअप केले. त्यांनी तपासण्या केल्यानंतर काही औषधे दिली आणि म्हणाले, अंकलजी, आज पण तुम्ही आमच्यासोबत इथेच राहाल. पण माधवजींनी ते सर्व मान्य केले नाही. ते म्हणाले, माझ्याच लोकांनी मला सोडून दिले आहे, त्यामुळे आता मी कोणाचे उपकार घेऊ शकत नाही. खरंच घेऊ शकत नाही बाळा. तू मला असं सोडून दे. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रामचे वडील सुमित म्हणाले, अंकलजी, जर त्याने तुम्हाला बाबाजी म्हटले आहे
तर तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात. मग तुम्ही या मुलाच्या घरात राहण्यास का नकार देत आहात? अच्छा, तुम्ही आधी ठीक व्हा, मग मी तुम्हाला अडवणार नाही, पण सध्या तरी तुम्ही इथेच राहा. त्यांच्या वारंवार केलेल्या विनंतीमुळे माधवजींना मान्य करावेच लागले आणि ते तिथेच राहू लागले. रामचे आई वडील शालू आणि सुमित यांच्या मदतीने ते आता बरे होऊ लागले होते. भरपूर आराम आणि सकस आहार आणि वेळेवर काळजी घेतल्याने त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली होती आणि आता ते यापुढे फाटलेल्या कपड्यात राहणारे व्यक्ती राहिले नव्हते. चांगले कपडे आणि चांगले जेवण यामुळे चेहऱ्यावरची चमक परत आली होती. अशा कठीण काळात अर्जुन आणि त्याच्या आईवडिलांची साथ मिळाल्याबद्दल माधवजींनी देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. एक दिवस रामची आई शालूने त्यांना विचारले, अंकलजी, वाईट वाटणार नसेल तर मला तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुमच्या कुटुंबात तुमचा मुलगा मुलगी असतीलच ना? माधवजी शांत झाले आणि ते विसरलेले दिवस पुन्हा आठवू लागले, ज्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत ते म्हणाले, बेटा, माझे कुटुंब निघून गेले आहेत हे मला माहीत नाही. मी किती वेळा त्यांना शोधले पण ते मला सापडलेच नाहीत. शालू म्हणाली, अंकलजी, तुमच्यासोबत नक्की असं काय झालं होतं ज्यामुळे तुम्ही बेघर झालात? माधवजी तिचे बोलणे ऐकताच त्या आठवणींमध्ये निघून गेले. त्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. जेमतेम 1.5 वर्ष झाली होती ते त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होते. त्यांच्या कुटुंबात 2 मुलगे आणि सुना होत्या. बायकोसोबत त्यांचे उर्वरित आयुष्य तीर्थयात्रेला जात होते. दोघे अनेकदा तीर्थयात्रेवर जात राहिले आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रदेशात गेले होते. मुलं आणि सुना त्यांच्या आयुष्यात अगदी आनंदित होते. एकदा तीर्थयात्रेवर गेले असताना जेव्हा शहरात फिरायला निघाले तेव्हा रस्ता ओलांडताना दोघांचा अपघात झाला. दोघे भयंकर जखमी झाले. पत्नीची प्रकृती अत्यंत गंभीर होती. माधवजींना डोक्याला व डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुलांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांच्या पत्नीला वाचवता आले नाही आणि तिचा मृत्यू झाला. माधवजींना हे दुःख सहन झाले नाही. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यामुळे माधवजी त्यांच्या पत्नीला त्याच्या शेवटच्या क्षणी पाहू शकले नाहीत. पत्नीच्या दुःखात जळत असलेल्या माधवजीवर काही दिवसांनी दुःखाचा आणखीन एक डोंगर कोसळला. त्यांचे डोळे आता काही पाहण्यास सक्षम नव्हते. त्यांची दृष्टी त्यांनी गमावली होती. नशिबात रडण्याशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमधून घरी परत आले तर त्यांच्या सुनांना आपल्या आंधळ्या सासऱ्यांची काळजी घेण्यात अडचणी येऊ लागल्या. मुले दिवसभर ऑफिसमध्ये असताना दोन्ही सुना आपलं काम एकमेकींवर पुढे ढकलत होत्या. अनेक वेळा माधवजी जेवणाची वाटच पाहत राहायचे, पण संध्याकाळपर्यंत जेवण त्यांना वेळेवर मिळायचे नाही आणि जर स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर दिसत नसल्या कारणामुळे कुठे काही काम केले की ते खाली पडायचे. कधीकधी तर कपडे उलटे घालायचे. अनेक वेळा योग्य अंदाज न आल्यानं बेडवर पाणी पडायचं. जेव्हा ते खाली पडायचे तर दोन्ही सुना त्यांच्यावर हसायच्या आणि त्या उचलायला येत नव्हत्या. माधवजींना त्यांच्या खोलीचा अंदाजही घेता येत नव्हता. या अंधत्वामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एके दिवशी मोठी सून शोभा पतीला म्हणाली, महेश, किती दिवस आम्ही तुझ्या वडिलांचा सांभाळ करणार आहोत? ही छोटी तर काहीही करत नाही. तुझे वडीलही प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी आवाज देत उठवत असतात. मी दिवसभर थकून जाते. आता मी ते करू शकत नाही. त्यांचं आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. महेश म्हणाला, आता मी काय करू? त्यांनाही तीर्थयात्रेला काय जायचं होतं. देव जाणे आता कोण करेल त्यांचं. इकडे धाकटी सून राखी पती नरेशला हेच म्हणत होती, हे बघा नरेश, तुझ्या वडिलांना कुठेतरी नेऊन सोड, नाहीतर त्यांच्या कामासाठी एखादा नोकर ठेव. मी तर आता काहीच काम करू शकत नाही. मोठी दिवसभर तिचे काम माझ्यावरच सोपवते आणि मी एकटीच करत राहते. तुझा बापही खूप नखरे करतो. नरेश म्हणाला, राखी, जर आपण नोकर ठेवला तर त्याचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल ना.
मोठा भाऊ तर देणार नाही आणि सगळा भार आपल्या एकट्यालाच उचलावा लागेल. नौकर ठेवणे मूर्खपणाचे ठरेल. होय, पण आपण त्यांना कुठेतरी सोडू शकतो. राखीने नरेशला मोठ्या भावाशी बोलण्याची सूचना केली. तेव्हा नरेश गेला आणि मोठा भाऊ महेशला म्हणाला, भाऊ, पप्पांचे काम करणे आता अवघड आहे. राखी दिवसभर गुंतलेली असते. हीच गोष्ट महेशने त्याची पत्नी शोभाबद्दल सांगितली. तर नरेश म्हणाला, भाऊ, पप्पासाठी तर नोकर ठेवण्याचे योग्य आहे, पण त्याचा खर्च कोण उचलणार? शोभा मध्येच म्हणाली की आम्ही तर नाही उचलणार. आम्ही कुठून पैसे आणणार? राखीसुद्धा हेच म्हणाली. आमच्याकडे कुठे पैशांचं झाड लागलं आहे का? आम्ही तरी कुठून आणणार? पैशांची मोठी अडचण निर्माण झाली होती. पण बराच वेळ दोघांनी विचार केला आणि नोकराचा खर्च वाटून घ्यायचा असे ठरले. काही दिवसातच माधवजींसाठी एक नोकर सापडला आणि त्याला कामावर ठेवले गेले. पण त्याचे टोमणेही सुना माधवजींना देऊ लागल्या. हा म्हातारा तर आंधळा होऊन बसलाय. मुले आणि सुनांवर ओझं व्हायलाही लाज वाटत नाही. यांना शोभाचे तीक्ष्ण शब्द माधवजींना कानावर पडायचे तेव्हा त्यांना फार दुःख व्हायचं. कारण आता ते स्वतः लाचार झाले होते आणि इच्छा असूनही काहीच करू शकत नव्हते. आता दोन्ही सुना नोकराचा छळ करू लागल्या. माधव याच्या कामासोबतच त्यांना घरची कामेही देऊ लागल्या. एकाचं आधी काम केलं तर दुसरी म्हणायची की आम्ही पैसे देतो. नोकराची चिडचिड होऊ लागली. नोकर आता परेशान राहू लागला. एके दिवशी नोकर कामावर आलाच नाही तर त्या दिवशी दोघीही आपापल्या खोलीतून बाहेर आल्याच नाहीत. दुसरीकडे माधवजी भूक आणि तहानेने त्रस्त होते, परंतु कोणालाही त्यांच्यावर दया आली नाही. जेव्हा त्यांनी स्वतःचे अन्न शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघरातून वस्तू पडल्याचा आवाज ऐकून दोन्ही सुना धावतच किचनमध्ये आल्या. त्यांनी पाहिले की किचनमध्ये काचेचे सामान खाली पडून फुटले आहे. माधवजींना तेथे पाहून शोभाने त्यांच्या अंगावर हात उचलला. ती जोरजोरात मारताना म्हणाली, एकतर तुझ्यामुळे नोकर पळून गेला म्हाताऱ्या, आणि इतके सामान, इतके नुकसान करत आहेस. आता या सगळ्याचे बिल कोण भरेल? अंध माधवजी जमिनीवर पडून त्यांच्या सुनांच्या हातून मार खात होते. खाली पडलेले काचेचे तुकडे त्यांना टोचत होते. मात्र दोघी त्यांना एवढी मारहाण करत होत्या की त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्तही त्यांना दिसत नव्हते. काच लागल्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि माधवजी वेदनेने रडत होते. आता तर सुनेचा हात रोज त्यांच्याकडे उठत होता, कारण तो नोकर परत कधी आलाच नाही आणि त्याचा सगळा राग माधवजींवर निघू लागला. इतके वाईट जीवन जगणारे माधवजी हे सर्व सहन करण्यासाठी मजबूर होते. त्यांच्या जखमा भरत नव्हत्या आणि आता त्यातून रक्तस्राव होऊ लागला होता. मुलांनी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले, पण त्याआधी हॉस्पिटलच्या नावाने काही कागदपत्रांवर त्यांच्या सह्या करून घेतल्या. माधवजींना रुग्णालयात बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. त्यांना घरच्यांबद्दल विचारले असता ते काहीच सांगू शकत नव्हते. इतक्या दिवसात त्यांना कोणी दवाखान्यात भेटायलाही आले नाही. तेव्हा माधवजी बरे झाले आणि स्वतः त्यांच्या घराच्या पत्त्यावर पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की संपूर्ण कुटुंब घर विकून कुठेतरी निघून गेले आहेत. माधवजी असहाय्यपणे कितीतरी वेळ घराबाहेर बसले, मग तिथून उठून मंदिरात निघून गेले. दररोज देवाची प्रार्थना करायचे आणि वारंवार घरी यायचे की कदाचित कोणीतरी त्यांना भेटेल. पण अंधत्वाचा फायदा घेत त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला होता. घर आपल्या नावावर करून विकले गेले होते. माधवजींचा असा किस्सा ऐकून शालूच्या डोळ्यात पाणी आले. अंकलजी, तुमच्यासोबत फार वाईट झालं. इतकी मुलं वाईट कसे असू शकतात की बापाचाही विचार केला नाही. माधवजी म्हणाले, बेटा, सगळे तुझ्यासारखे नसतात. संस्कार तर मी सुद्धा दिले होते, पण मला कळत नाही की दोष कोणाला द्यावा, नशिबाला, मुलांना की माझ्या संस्कारांना. माधवजी रडत होते आणि राम त्यांचे अश्रू पुसत होता. इतके तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनी केले नव्हते जेवढा राम त्यांना जीव लावत होता. माधवजी त्यांची आस लावून बसले होते आणि एक दिवस रामच्या वडिलांनी म्हणजे सुमितने येऊन सांगितलं की अंकलजी,
एक नेत्र शिबिर आयोजित केले आहे. तिथे तुम्ही तुमचे डोळे दाखवून माहिती काढू शकता की तुम्ही पुन्हा पाहू शकाल की नाही. कुणास ठाऊक, काही उपचार होऊन आपण पुन्हा पाहू शकाल. माधवजी म्हणाले, नाही बाळा, हे डॉक्टरांनी नकार दिला होता. आता तू पण राहू देत. इतकं केलं ते भरपूर आहे माझ्यासाठी. डोळ्यांच्या उपचारांवर विनाकारण एवढा पैसा खर्च होईल आणि फायदाही होणार नाही. सुमित म्हणाला, अरे नाही नाही अंकलजी, ते सर्व काही खूप स्वस्त आहे आणि गरिबांसाठी तर मोफतही आहे. रामला आनंद वाटत होता की आता बाबाजींना बघायला मिळेल, कारण शालूने त्यांच्यावर उपचार करण्यास होकार दिला होता. शिबिरात त्यांचे डोळे दाखवले असता डॉक्टरने सांगितले की त्यांचे डोळे बरे होण्याची शक्यता आहे, मात्र काही उपचार सुरू केल्यानंतरच कळेल. सुमित डॉक्टरांच्या सूचनेला होकार दिला आणि माधवजींचे उपचार सुरू झाले. 1 महिन्याच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले की डोळे परत येऊ शकतात. यामुळे राम आनंदाने नाचू लागला आणि त्याचे आईवडीलही खूप आनंदी झाले. माधवजीवर 6 महिन्यांच्या उपचारानंतर तो दिवसही आला जेव्हा त्यांच्या डोळ्यांची पट्टी काढायची होती. त्यांनी रामला प्रथम पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि रामला समोर उभे केले गेले आणि त्यांची पट्टी उघडली. हळूहळू डोळे उघडले तर आधी काहीच दिसत नव्हतं, पण काही वेळाने रामचा चेहरा दिसला आणि बाबाजी असं म्हणत त्याने त्यांना घट्ट मिठी मारली. बाबाजींनीही त्याला स्वतःशी प्रेमाने हाताळले आणि त्यांच्यावर खूप प्रेम केले आणि म्हणाले, माझ्या निष्पाप देवा, हे सर्व तुझ्यामुळेच झाले आहे. डोळे बरे झाल्यामुळे माधवजी खूप खुश झाले आणि त्यांनी सुमित आणि शालूला भेटण्याची आणि त्यांच्या अगोदरच्या घराच्या पत्त्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघे त्यांना त्यांच्यासोबत घेऊन तिथे पोहोचले तेव्हा या घरात आलेल्या नवीन मालकाने काही सांगितले नाही. माधवजी निराश होऊन परत घरी आले. आता माधवजींचे दिवस रामसोबत खेळण्यात जात होते. एक दिवस त्यांनी डॉक्टर सुमित आणि शालूला मोकळे झाल्यावर त्यांच्याकडे यायला सांगितले आणि रात्री दोघे त्यांच्या खोलीत आले. माधवजींनी त्यांची बॅग त्यांच्यासमोर उघडली आणि त्यांच्या पत्नीचा फोटो बाहेर काढला. ते त्या दोघांना म्हणाले, तुम्हा दोघांमुळेच मी पुन्हा हे जीवन जगण्यास सक्षम झालो, नाहीतर मी भिकारी झालोच असतो आणि सगळीकडे ठोकर खाण्यास मजबूर झालो होतो. आज माझ्या बायकोचा फोटो या डोळ्याने बघून तिची आठवण येते आणि हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं आहे. त्यांचे बोलणे ऐकून दोघे हसले आणि म्हणाले, अंकलजी, आपण देवाने बनवलेल्या बाहुल्या आहोत. आपल्याला जे सांगितले जाते ते आपण करतो. आम्ही असे काही केले नाही. आभार तर फक्त त्यांचेच आहेत. आणि मग रामलाही बाबाजी मिळाले. त्यांचे म्हणणे ऐकून माधवजींनी हातात घेतलेला फोटो मागून उघडायला सुरुवात केली. हे पाहून दोघे आश्चर्यचकित झाले आणि विचारलं, अंकलजी, हे काय आहे? किशोरजी, माधवजी हसत हसत म्हणाले की त्या जमिनीची कागदपत्र आहेत ज्याबद्दल माझ्या मुलांना माहीत नाहीये. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी आम्ही जमीन खरेदी केली होती. त्यासाठी आम्ही आमची गावातली जमीन विकली होती. मी ती जमीन या शहरातच विकत घेतली होती आणि तीर्थयात्रेवरून परत आल्यानंतर माझ्या मुलांना ती जमीन भेटवस्तू म्हणून देणार होतो, परंतु त्यांचे रूप पाहून मी माझे मत बदलले. पण आता मला ही जमीन तुम्हाला भेट म्हणून द्यायची आहे, कारण तुम्ही दोघेही माझीच मुलं आहात. माझ्यासाठी इतकं कोणीच काही करू शकलं नसतं की एका भिकाऱ्याला रस्त्यावरून उचलून तुमच्या हृदयात बसवलंय. मी ही त्याची किंमत म्हणून नाही, तर माझं प्रेम समजून घ्या. हे सर्व पाहून दोघे आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. काही वेळाने दोघे म्हणाले, नाही अंकलजी, आम्ही घेऊ शकत नाही. लोभापोटी आम्ही तुमच्यासाठी काही केलं नाही. त्या दोघांचे बोलणे ऐकून माधवजी निराश आणि दुःखी झाले. तेव्हा सुमित म्हणाला, अंकलजी, आपण असं करू शकतो की या जमिनीवर हॉस्पिटल बांधू शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. हे ऐकून माधवजींचा चेहरा उजळला. मग ते म्हणाले, मग बेटा, हॉस्पिटलसाठी तर खूप पैसे लागतात. मग पेपरमध्ये जमिनीचा आकार पाहून सुमित म्हणाला की आपण असे करू अंकलजी की यातील
काही जमीन विकून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवूया, ज्यामुळे पैसे वाढतील आणि मग त्या वाढलेल्या पैशांद्वारे हॉस्पिटल बांधणे सोपे होईल. सुमितची कल्पना ऐकून माधवजी खूप खुश झाले. त्यांनी या कामासाठी लगेच सहमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सुमितने जमीन पाहिली आणि मोजमाप करून घेतले. एवढ्या मोठ्या भूमीतून काही भाग विकला गेला असता तरी काही फरक पडला नसता. हॉस्पिटल सहजपणे बांधले जाणार होते. त्यातील काही भाग सुमितने विकला तेव्हा ती जमीन चांगल्या रकमेला विकली गेली. बटाट्याच्या भावाने विकत घेतलेली जमीन सोन्याचा भाव देईल असा माधवजींनी कधीच विचार केला नव्हता. त्यांना इतके पैसे मिळाले होते की सुमितने पटकन मित्राचा सल्ला घेऊन शेअर मार्केटमध्ये ते पैसे गुंतवले. 6 महिने उलटले आणि पैशात अनेक पटींनी वाढ झाली. वर्षभरात नफ्याबरोबरच पैसाही हातात आला आणि डॉक्टर सुमित यांनी हॉस्पिटल उभारण्याचं काम सुरू केलं. मध्येच पुन्हा पैशांची गरज भासू लागली तेव्हा माधवजींनी हिऱ्याची एक लपवलेली अंगठी आणि चेन सुमितच्या हातात दिली आणि म्हणाले, आता या सगळ्याचं मी काय करू? या कामात पैसे लागले तर बरं होईल. 2 वर्ष पूर्ण होण्याआधीच रुग्णालय तयार झाले आणि त्याचे उद्घाटन माधवजींच्या हस्ते झाले. आता माधवजींनी डॉक्टर सुमितला त्याची जबाबदारी सोपवली आणि स्वतः रोज आपल्या संपूर्ण हॉस्पिटलची पडताळणी करायला ते यायचे. आज माधवजींच्या आयुष्यातून उदासीचा अंधकार कायमचा दूर झाला होता. एके दिवशी ऑर्थोपेडिक डॉक्टर असलेल्या सुमितला रात्री उशिरा कोणाचा तरी फोन आला. पलीकडे कोणीतरी सांगितले की त्यांच्या मुलाचा गंभीर अपघात झाला आहे आणि त्याची प्रकृती वाईट आहे. कुठून तरी तुमचा नंबर मिळाला. डॉक्टर, आमच्या मुलाला वाचवा. हे ऐकून डॉक्टर सुमितने त्यांना माधवजींच्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. ते स्वतःही पटकन तिथे पोहोचले. तिथे त्याच्या शरीरावर जखमांवर मलमपट्टी करून रक्तस्राव थांबवण्यात आला होता. परंतु हे प्रकरण अजूनही गंभीर होते. मूल शुद्धीत आले नव्हते. ते फक्त 7 वर्षांचे होते. रात्री डॉक्टर सुमितने घरी जाऊन शालूला सांगितले की शालू, आज एक लहान मुलाचा अपघात झाला आहे आणि त्याच्या पायाचे हाड इतके चिरडले गेले आहे की त्या मुलाचा पाय कापावा लागेल. आता उद्याच कळेल की ते मूल अगदी आपल्या रामसारखेच आहे. हे पाहून मला खूप वाईट वाटले. या लहान वयात त्याच्यासोबत खूप वाईट घडले होते. रात्री तिच्याशी बोलत असताना डॉक्टर सुमित झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माधवजींना म्हणाले, अंकलजी, आज तुमच्या डोळ्यांचे नॉर्मल चेकअप करायचे आहे. तुम्ही आज माझ्यासोबत हॉस्पिटलला चला. असे काही अधिकारी येणार आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. डॉक्टर सुमित माधवजींना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. माधवजी त्यांच्या खोलीत काही लोकांशी मीटिंग घेऊ लागले. जेव्हा दोघेही आत पोहोचले तेव्हा नर्स धावतच तेथे आली आणि म्हणाली, डॉक्टर, काल आलेल्या मुलाचे आई वडील खूप रडत आहेत. ते मूल काही बोलत नाही, फक्त छताकडे पाहत आहे. सगळे लोक टेन्शनमध्ये आहेत आणि आपलीच येण्याची वाट पाहत आहेत. हे ऐकताच डॉक्टर सुमितने त्या मुलाच्या खोलीकडे धाव घेतली. डॉक्टर सुमितने जाऊन बेडवर गप्प पडलेल्या या मुलाकडे पाहिले. जणू काही त्यांच्या शरीरात श्वासोश्वास सुरू होता, पण त्याच्यात काहीच हालचाल होत नव्हती. कदाचित हा अपघाताचा धक्क्याचा परिणाम असावा. काही अधिकाऱ्यांसोबत बैठक समोरून माधवजी त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा मागून आत आल्यावर त्यांना धक्काच बसला. या मुलाचे आई वडील दुसरे तिसरे कुणी नसून त्यांचा मुलगा आणि सून शोभा आणि महेश होते. माधवजींची नजर बेडवर असह्य अवस्थेत पडलेल्या आपल्या नातवावर पडली तेव्हा त्यांचे हृदय तुटले. महेशने जेव्हा आपल्या वडिलांना तिथे पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की त्यांचे डोळे कसे बरे झाले आणि ते इथे कसे. महेशच्या मनातील प्रश्न माधवजींनी टिपले होते. तितक्यात मागून शोभाचा आवाज आला, डॉक्टर साहेब, कृपया माझ्या मुलाला वाचवा. त्याला काय झाले माहीत नाही. मुलाकडे पाहून डॉक्टर सुमित हळूच म्हणाले, आता या मुलाचा पाय कापावा लागेल, कारण संसर्ग पसरला तर त्रास होईल. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून रडणाऱ्या शोभाकडे माधवजी लक्षपूर्वक पाहत होते.
तीच शोभा होती जिचा एवढा छळ माधवजींनी काही न बोलता सहन केला होता. डॉक्टर सुमित त्या मुलाला तपासायला सुरुवात केली. तेवढ्यात शोभाचा आवाज त्यांच्या कानावर आला. हा तुझा बाप इथे काय करत आहे? त्याला इथून निघायला सांग. तो माझ्याकडे कसा बघत आहे. व डॉक्टर सुमितने त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले आणि मागे वळून पाहिले आणि म्हणाले की हा माणूस या हॉस्पिटलचा मालक आहे. मॅडम, हे माझे नाही, त्यांचे हॉस्पिटल आहे. शोभा हे ऐकून हक्काबक्का झाली. एवढं मोठं हॉस्पिटल कसं बांधलं या म्हाताऱ्याने? बस, हाच सगळा विचार शोभा मनातल्या मनात करू लागली, ज्यावर महेशलाही आश्चर्य वाटले. आपल्या बापाला यशाच्या शिखरावर पाहून त्या दोघांची नजर खाली पडली होती. डॉक्टर सुमितने लगेच नर्सला त्या मुलाला काही इंजेक्शन देण्यास सांगितले. तेव्हा त्यांचा फोन आला. सर, एमर्जन्सी आहे, तुम्ही लगेच या. डॉक्टर सुमित निघून गेले होते. ते निघून गेल्यानंतर महेश माधवजींना म्हणाला, पप्पा, तुमचे डोळे पुन्हा कसे बरे झाले? महेशला बोलताना पाहून शोभा लगेच म्हणाली, हे कोणतं नवीन नाटक आहे? काही लॉटरी तर लागली नसावी या म्हाताऱ्याला. कुणाचा खिसा कापून हे सर्व बनवले आहे? माधवजी हसले आणि म्हणाले, तुम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे ना की तुझा बाप मेला आहे की नाही, तो वाचला कसा आणि हे सर्व घडलं कसं? महेशचं डोकं झुकलं होतं, पण आज मात्र माधवजींचे टोमणे थांबत नव्हते. शोभा माधवजींकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. महेशने खोटं बोलून झाकण्याचा प्रयत्न केला. पप्पा, तुम्ही कुठे निघून गेला होतात? आम्हाला भेटलेच नाही. तुम्ही हे ऐकून माधवजी चांगलेच भडकले. खोटे बोलू नका. तुम्ही लोक घर विकून निघून गेले होते. तुम्ही लोकांनी चुकीच्या कागदपत्रांवरून खोटं बोलून माझी सही घेतली. मी गेल्यावर शेजाऱ्यांनी सांगितले की तुम्ही लोक कधी गेले ते कळलंही नाही. बोला आता, हेही खोटं बोलत आहे का? महेश हळू आवाजात म्हणाला, नाही पप्पा, असं तर मी म्हटलं नाही. तेवढ्यात शोभा आपल्या मुलाजवळ धावत गेली. तो जोरजोराने खाली श्वास घेत होता. घाबरलेली शोभा मुलाला हाका मारत होती, पण त्याचे शरीर काही हरकत करत नव्हते, शांत पडून राहिले होते. त्यामुळे शोभा माधवजींकडे आली आणि म्हणाली, पप्पा, तुम्ही डॉक्टरांना बोलवा प्लीज. पप्पा, तुम्ही तर इथले मालक आहात. पप्पा, फक्त तेच माझ्या मुलाला बरं करू शकतात. बघा ना त्याची काय अवस्था होते. शोभा माधवजींच्या पायांवर पडून आपल्या मुलासाठी मदत मागत होती, भीक मागत होती. माधवजींना आपल्या नातवाच्या अवस्थेबद्दल वाईट वाटले आणि विचार केला की या मुलाचं काय चुकलं आहे. त्यांनी फोनवरून डॉक्टर सुमितला फोन केला. 5 मिनिटे हवे आहेत, डॉक्टर सुमित म्हणाले. अंकलजी, मला सांगा काय झाले आहे? माधवजी म्हणाले, ज्यांचं मूल तुझ्याकडे उपचारासाठी आलं आहे तो माझा नातू आहे. प्लीज, मुलाला त्वरित तुझ्या मदतीची गरज आहे. ये लवकर. डॉक्टर सुमित हे ऐकताच मीटिंग सोडून तिथे आले आणि त्यांनी ताबडतोब एमर्जन्सी सर्जरीसाठी घेऊन जावं लागले. त्या मुलाला ताबडतोब ICUमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. संसर्ग इतका पसरला होता की ते दूर करण्यासाठी पाय कापावा लागला. मात्र मुलाचा जीव वाचला होता. जे ऑपरेशन सुरू होते त्यावेळेस शोभा आणि महेश हात जोडून त्यांच्यासमोर उभे होते. तिने हात जोडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाली, पप्पा, मला माफ करा. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. मी पाप केले आहे. तुम्हाला इतका त्रास दिला आहे की त्याची कोणतीही कितीही शिक्षा झाली तरी कमीच आहे. माधवजींना आज माफीची गरज नव्हती. त्यांनी माफ करण्यास स्पष्टपणे नकार दिला. महेश रडतच म्हणाला, पप्पा, आज तुम्ही नसता तर माहीत नाही आम्ही काय केलं असतं. माझ्या मुलावर वेळेवर उपचार झाले. पप्पा, आम्हाला माफ करा. पण माधवजी काही बोलले नाहीत. डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांनी सांगितले की आता मूल धोक्याच्या बाहेर आहे. महेश आणि शोभा यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तेव्हा डॉक्टर सुमित म्हणाले, धन्यवाद करायचे असतील तर यांचे करा. सर्व काही त्यांच्या आदेशानुसारच झाले. शोभाला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिने केलेले कारनामे ती आठवत होती आणि आता तिलाही कळून चुकले होते की तिने किती चुकीचे कृत्य केले आहे. तेवढेच मागून आवाज आला, भाऊ, मला माहीत नव्हते. तुझा फोन आला तेव्हा मी बाहेर होतो. नरेशने येऊन
आपल्या वडिलांना पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. सोबत त्याची पत्नी राखीसुद्धा होती. महेश रागाने म्हणाला, मला माहीत आहे तू फोन का उचलला नाहीस, कारण तुला वाटले मी पैसे मागण्यासाठी फोन केला आहे. आज तोच बाप कामी आला ज्यांना आपण अडचणीत मरणाच्या दारात सोडून दिले होते. मला आईवडिलांची खरी किंमत आता कळाली आहे आणि लाज वाटते मला तुझ्यासारख्या भावाची, जो दुःखातही कामी येऊ शकला नाही. महेश माधवजींसमोर हात जोडून उभा होता. महेशने नरेशला सांगितले की त्यांची मदत कोणी केली आणि त्यांचा मुलगा वाचला. ज्या वडिलांना आपण ओझे समजून त्यांना बेघर केले, आज ते करोडोंच्या या हॉस्पिटलचे मालक आहेत. हे ऐकून दोघांचे डोळे पाणावले. माधवजी त्यांच्या गाडीत बसून घराकडे निघाले होते आणि त्यांची मुलं आणि सुना त्यांना जाताना त्यांच्याकडे पाहत राहिले. माधवजी ज्यावेळी संकटात सापडले होते तेव्हा हीच मुले त्यांना सोडून निघून गेली होती आणि आज जेव्हा नशिबाने त्यांची साथ सोडली तेव्हा माधवजींनीच त्यांना साथ दिली होती. प्रत्येकाची परिस्थिती कधी कशी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या आईवडिलांना कधी दुखावू नका, अंतर देऊ नका, कारण ते कसेही असले, कुठेही असले तरी आपली काळजी नेहमीच करत असतात. जशी माधवजींनी त्यांच्या मुलांची काळजी घेतली होती, ज्यांनी त्यांना त्यांच्या आंधळेपणात सोडून दिलं होतं. कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.